नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण सोलापुरी पद्धतीची खमंग शेंगा चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। सोलापुरी खमंग शेंगा चटणी बनवण्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडं भरायला थोडंसं कमी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत बघा। शेंगदाणे असे मिक्सरच्या भांड्यामध्ये जसं मोजून घ्यायचे, म्हणजे भरायला थोडंसं एक अर्धा इंचभर कमी आहेत बघा शेंगदाणे। हे शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजण्यासाठी मी इथे एक कढई ठेवली आहे। कढई चांगली गरम झाली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया। शेंगदाणे आपण चांगले 5 ते 7 मिनिट भाजून घ्यायचे आहेत, साल निघेपर्यंत। थोडे थोडे डागपर्यंत आपण हे शेंगदाणे डाग पडेपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे मंद आचेवर हलके डाग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचे। शेंगदाणे असे सतत हलवत राहायचे आहेत, म्हणजे एकसारखे भाजतात। आणि शेंगदाणे एकसारखे भाजले की आपल्या चटणीला खमंग चव येते। शेंगदाण्याची साल पण तडकली आहे बघा, आणि शेंगदाणे पण छान भाजले। आता आपण गॅस बंद करून देऊया। ह्याच्यामध्ये टाकूया 1 चमचाभर जिरे। गॅस बंद केलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये जिरे मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे गरम कढईमध्ये आपले जिरे भाजले जातील। शेंगदाणे आपले चांगले भाजले आहे। आता आपण गॅस बंद करून देऊया। एका ताटामध्ये काढून शेंगदाणे थंड करून त्याची साल काढून घेऊया। सर्व शेंगदाण्याची आपण साल काढून घेतली आहे। जेवढी निघेल तेवढी आपण शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे। आता हे आपण एक कढई गरम करायला ठेवून शेंगदाणे आणखीन भाजून घ्यायचे आपल्याला। इथं सोलापुरी शेंगा चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे 2 वेळा भाजून घ्यावे लागतात बघा। एकदा साल काढल्यानंतर आपण एकदा तेल टाकून आता भाजणार आहोत, आणि साल काढण्याच्या अगोदर पण आपण थोडेसे भाजून घेतले होते। आता कढईमध्ये तेल टाकून आपण हे शेंगदाणे आणखीन 5 मिनिट भाजून घेऊया। कढई गरम करायला ठेवली। कढई चांगली गरम झाली आहे आणि मी त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतले, आणि आपण आता हे शेंगदाणे टाकून घेऊया। एकदम बारीक गॅसवर आपण चांगले शेंगदाणे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत। गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि एकदम कडक शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। एक 5 मिनिट तरी आपण हे शेंगदाणे बारीक गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं बघा। एकदम बारीक गॅसवर आपण शेंगदाणे आणखीन 5 मिनिट खरपूस भाजून घेतलेले आहेत। छान आपले शेंगदाणे खरपूस भाजलेत, आणि बघा त्याच्यावर हलकेसे डाग सुद्धा आलेले आहेत। शेंगदाण्याचा रंग सुद्धा बदललेला आहे। गॅस आता आपला बंद करून द्यायचा। शेंगदाणे चांगले भाजलेत। आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण 1 चमचा जिरे, आणि कढई गरम आहे आपली, त्याच्यामध्येच आपण हे जिरं मिक्स करून घेऊया, म्हणजे जिरं पण चांगले गरम होतील। आणि ही शेंगदाणे आपण थंड करून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडेसे कोमट झाले की मग चटणी बारीक करायला घ्यायची आहे। आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। शेंगदाणे आपण ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आता शेंगदाणे कोमट करून घेऊया। शेंगदाणे आपले कोमट झाले आहेत। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। याच्यामध्ये घालूया 1 चमचा मिरची पावडर। मी कमी तिखटाची मिरची पावडर घेतलेली आहे बघा। सोलापुरी शेंगा चटणी तिखट नसते, बेडगी मिरची पावडर वापरायची। 1 चमचाभर मीठ, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। हे चांगलं मिक्स करून घेऊया। असं बघा, हे सगळीकडे असं मिक्स करून घ्यायचं। आता आपण हे मिक्सर ऑन ऑफ करत 1 सेकंद फिरवून बंद करायचं, मध्येच 1 सेकंद फिरवून बंद करायचं। असंही बारीक करायचं, म्हणजे जाडसर होते चटणी बघा। मी असं एकदा फिरवून घेतलेलं आहे। कसे जाडसर शेंगदाणे राहिलेले आहेत बघा। मी यामध्ये 1 चमचा कच्चं तेल घालणार आहे, आणि आणखीन हे आपण मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे बघा। तयार झाली आपली सोलापुरी पद्धतीची खमंग शेंगा चटणी। मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। याच्यापेक्षा खलबत्त्यामध्ये किंवा उकळामध्ये केलेली चटणी त्याची चव अजून वेगळीच असणार आहे बघा। याच्यामध्ये शेंगदाणे जाडसर राहतात, काही अर्धे पण कुठेतरी एखादा दिसतो बघा।
म्हणजेच ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं हे भांडं भरून घेतल्यामुळं ह्याला फिरायला जागा मिळत नाही, त्याच्यामुळे हे असं जाडसर होते बघा चटणी आपली. छान झाली आहे आपली चटणी. बघा किती छान झाली आहे जाडसर चटणी. खमंग आणि ओलसर आपली ही शेंगा चटणी तयार झाली आहे. सोलापुरी शेंगा चटणी सगळ्यांच्या आवडीची आहे बघा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.